महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ पुणे यांनी नुकतंच इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. हे वेळापत्रक किमान 7 ते 8 महिने अगोदर जाहीर केलं जातं. त्याचा फायदा हा निश्चितच विद्यार्थ्यांना होणार असतो. कारण त्या अनुषंगानं विद्यार्थी स्वतःच्या अभ्यासाचं वेळापत्रक तो तयार करतो आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे त्याची तयारी तो करू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांना फारसं टेन्शन येणार नाही या अनुषंगानं किंवा त्यांची धावपळ होणार नाही या दृष्टिकोनातून ते वेळापत्रक जाहीर केलं जातं. ते वेळापत्रक जे असणार आहे ते आपणाला कदाचित वेबसाईटवर मिळेल, ते मी इथं सांगणार आहे. या परीक्षा जाहीर झालं की जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेचा एखादा पेपर, उदाहरणार्थ आपण केमिस्ट्री विषय घेतला, तर त्या विषयाची तयारी करायची असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे तो केमिस्ट्रीचा पेपर आहे, मग त्यामध्ये चॅप्टर्स किती आहेत, त्याचं क्वेश्चन पेपर पॅटर्न नेमका काय असणार आहे, टॉपिक वाईज किंवा चॅप्टर वाईज वेटेज काय असणार आहे किंवा त्यामधली डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स काय असणारे आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो किंवा जे व्ह्यूअर्स या चॅनलचे असणारे आहेत त्यांना एक माझी विनंती आहे की जे यापूर्वी त्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी तो चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि आणखीन एक महत्त्वाचं नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून या परीक्षेच्या अनुषंगानं तुम्हाला अधिक व्हिडिओ वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ जो असणार आहे तो विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्यासाठी देखील तो खूप महत्त्वाचा असणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही Googleवर गेला आणि Googleला सर्च करताना तुम्ही MS इथं दिलेलं आहे पहा. म्हणजे MSBSHSE म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन असं जर Googleवर टाकलं आणि सर्च केलं तर तुम्हाला पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं दिसेल. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हे पेज तुम्हाला ओपन झालेलं पाहायला मिळेल. या पेजवर दिसतंय पहा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. इथं तुम्हाला असं लेटेस्ट नोटिफिकेशन पाहायला मिळेल. त्यामध्ये इथं तिसरा जो पार्ट तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे संभाव्य वेळापत्रक इयत्ता 12वी फेब्रुवारी मार्च 2024 सर्वसाधारण. म्हणजे जनरल स्टुडंटसाठी हे वेळापत्रक असणार आहे. तुम्हाला पाहिजे तसं इथं ते वाचून तुम्ही त्यावर क्लिक केला तर तुम्हाला अधिकृत वेळापत्रक बोर्डच्या या वेबसाईटवर पाहायला मिळेल आणि तुम्ही ते पाहून डाउनलोडही करून घेऊ शकता असं मला वाटतंय. त्यानंतर इथं केमिस्ट्री या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहित आहे की एकूण इन ऑल देयर आर 16 चॅप्टर्स and these chapters are divided into 4 areas or 4 units. One physical chemistry, second inorganic chemistry, third organic chemistry and fourth is a applied chemistry. तर यामध्ये आपण जे वेगवेगळे चॅप्टर्स या 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलेले असणार आहेत त्यांचे वेटेज परीक्षा दृष्टिकोनातून विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन, त्या प्रश्नांचं स्वरूप म्हणजे किती मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतील एक अंदाज तुम्हाला यावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ इथं आपण तयार केलेला आहे. हा टेबल जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल इथं युनिट किंवा युरिया म्हटलेला, युनिट किंवा एरिया म्हटलेला आहे. फिजिकल केमिस्ट्री पहिला युनिट आहे. इन ऑल देयर आर 6 चॅप्टर्स. सॉलिड स्टेट सोल्युशन्स, आयन इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड केमिकल कायनेटिक्स. हे 6च्या 6 चॅप्टर्स असे आहेत विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये न्यूमरिकल्स असणारी आहेत आणि त्यामुळं तुमची या 6 टॉपिकची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित असणार आहे. यांचं वेटेज जर पाहिलं, उदाहरणार्थ सॉलिड स्टेट वेटेज विदाउट ऑप्शन 3 मार्काला असेल आणि वेटेज विथ ऑप्शन 5 मार्कासाठी आहे. म्हणजे या एकूण 5 मार्काचं डिस्ट्रीब्युशन करताना
2+2+1 असं केलं तर म्हणजे याचा अर्थ असा की हे 3 तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. म्हणजे 2+3 म्हणजे 2 मार्काचं इथं ऑप्शन असणार आहे. म्हणजे एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मार्काचे प्रश्न विचारले जातील, परंतु तुम्हाला सोडवायचे आहेत 3. त्यामुळे त्याचं डिस्ट्रिब्युशन 2+2+1 या पद्धतीने असणार आहे. सोल्युशन्स 4, 6 म्हटलंय. म्हणजे 6चं डिस्ट्रिब्युशन पहा 2+2+2 असं केलंय. म्हणजे तुम्हाला इथं 4 पण बेरीज दिसेल आणि 6 पण असणार आहे. म्हणजे 2 गुण ऑप्शनसाठी असणारे आहेत. 4, 6 सेम 2+2+2. 6-8 केमिकल थर्मोडायनामिक्स वेटेज जर पाहिलं तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जास्त वेटेज असणार आहे. त्याचं डिस्ट्रिब्युशन क्वेश्चन पेपरमध्ये 3+3+2 असं असेल. म्हणजे 6 बेरीज तुम्हाला पाहायला मिळेल पहा 3+3 6 किंवा 2+2+2+2 म्हणजे टोटल बेरीज 8 आली आणि तुम्हाला 6 पण याच्यामध्ये दिसते. याचा अर्थ असा आहे की 2 मार्क्स हे विथ ऑप्शन असणारे आहेत. 5, 7 2+2+2+1 म्हणजे तुम्ही 5 मार्कासाठी कंपल्सरी ते प्रश्न सोडवायचे आहेत आणि 2 मार्क विथ ऑप्शन असणारे आहेत. 4, 6 2+2+2 म्हणजे एकूण कंपल्सरी वेटेज असणार आहे ते 26 असेल आणि विथ ऑप्शन 38 असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं त्यांचं डिस्ट्रिब्युशन क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळेल. सेकंड युनिट किंवा एरिया असणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इन ऑल देअर आर 3 चॅप्टर्स और युनिट्स. 7 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18 विदाउट ऑप्शन 6 मार्कासाठी आहे आणि विथ ऑप्शन 8 मार्कासाठी असणार आहे. याचं डिस्ट्रिब्युशन इथं आपण दिलेलं आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट 6, 8 इथं डिस्ट्रिब्युशन असं दिलेलं आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स 5, 7 2+2+2+1 या पद्धतीनं डिस्ट्रिब्युशन असणार आहे. म्हणजे इनऑर्गॅनिकचे जे 3 टायटल असणारे जे काही चॅप्टर्स असणारे आहेत त्यांचे एकूण कंपल्सरी वेटेज पाहिलं तर 17 आणि विथ ऑप्शन 23 असणार आहे. हे साधारणतः थोडेसे थेरॉटिकल मध्ये जाणारे चॅप्टर्स असणारे आहेत. ऑर्गॅनिक मध्ये पहा इन ऑल देअर आर 4 चॅप्टर्स. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड अमाइन्स. वेटेज इथं दिलेला आहे पहा 5, 7 हे विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन असे दिले आहेत. त्यांचं डिस्ट्रिब्युशन ऑफ वेटेज इन क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे. हे यासाठी दिलंय की तुम्हाला एक अंदाज प्रश्नपत्रिकेमध्ये 7 मार्क आहेत. पण ती 7 मार्क कशी तुम्हाला 7 पैकी तुम्हाला 5 मार्क सोडवायचे आहेत. म्हणजे 1 मार्काचा प्रश्न त्यावर येऊ शकतो. म्हणजे तिथं तो एमसीक्यू असू शकेल. अंदाज आपण असा बांधू शकतो. म्हणजे इथं टेंटेटिव्ह असणार आहे. अंदाजे आपण व्यक्त करतोय त्या दृष्टीनं म्हणजे आजपर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं ही चर्चा असणारी आहे. हे एकूण 4 चॅप्टर्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतायत. नेक्स्ट अप्लाइड केमिस्ट्री म्हणून आहे. यामध्ये 3 आहेत चॅप्टर्स पहा. बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. यांचं वेटेज तसं इतरांच्या पेक्षा थोडं कमी आहे. 3-4 3-4 3-4 असं म्हटलेलं आहे आणि डिस्ट्रिब्युशन या पद्धतीनं दिलेलं आहे पहा. म्हणजे तुम्हाला 2+1 अशा पद्धतीनं ती विभागणी केलेली प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळू शकते. म्हणजे हे जे डिस्ट्रिब्युशन ऑफ वेटेज इन क्वेश्चन पेपर म्हटलेलं आहे त्यावरनं अंदाज तुम्ही बांधू शकता की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतील. आता तुम्हाला जी प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहे त्या प्रश्नपत्रिकेचं जे फ्रंट पेज असणार आहे त्यामध्ये इथं सुरुवातीला डे असणार आहे पहा. म्हणजे एक्झामिनेशन सुरू होते पहा 21 फेब्रुवारीला सुरू होते 2024 आणि तो केमिस्ट्रीचा दिवस येणार आहे. तो दिवस कितवा असणार आहे तो इथं येईल. 29 फेब्रुवारीला हा पेपर तुमचा 2024च्या परीक्षेचा असणारा आहे. इथं डेट असेल. इथं बाकीच्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या असतील. तर ई याचा अर्थ इंग्लिश मीडियम असणार आहे. सीट नंबर इथं तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्याकडे जे हॉल तिकीट असणार आहे किंवा रिसीट ज्याला आपण म्हणतो त्यावरचा नंबर इथं लिहिणं बंधनकारक असणार आहे. केमिस्ट्री कोड आहे 55.
टाइम 3 आवर्स. पेज नंबर इथं लिहिले जातील. टोटल प्रश्नपत्रिकेमध्ये किती पानांची संख्या असणार आहे ती असेल आणि मॅक्झिमम मार्क्स 70. तुम्हाला एकूण प्रश्न 98 मार्कचे असणारे आहेत. त्यापैकी तुम्हाला 70 मार्काचेच प्रश्न फक्त सोडवायचे आहेत. त्यानंतर त्या खाली जनरल इन्स्ट्रक्शन्स या खूप महत्वाच्या असणार आहेत. द क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इनटू 4 सेक्शन्स. म्हणजे सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. इन ऑल देअर आर 31 क्वेश्चन्स आणि हे 31 प्रश्न 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलेले असणारे आहेत. सेक्शन ए जर आपण पाहिला तर त्यामध्ये 2 प्रश्न असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1 कंटेन 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे एमसीक्यूज असणारे आहेत आणि ईच कॅरिंग 1 मार्क म्हणजे 10 प्रश्न असणारे आहेत. आणि त्या सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 2 असणार आहे. कंटेंट्स 8 VSA व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन. याला VSA म्हटलं जातं. व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क ईच. म्हणजे हे सेक्शन ए मध्ये 2 प्रश्न झाले. आता सेक्शन बी आपण बघूया. इट स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. म्हणजे यामध्ये देर आर 12 शॉर्ट आन्सर टाइप म्हणजे SA त्याला आपण म्हणूया. शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क्स ईच आणि यू हॅव टू अटेम्प्ट एनी 8. म्हणजे हे पुढे येणार आहे परंतु इन्स्ट्रक्शन मध्येच ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हाव्यात म्हणून दिलेल्या आहेत. म्हणजे इथं सेक्शन सी असणार आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 15 and it ends with question number 26. In all, there are 12 short answer type questions, each carrying 3 marks, and you have to attempt any 8 out of 12. Section D, it starts from question number 27 and it ends with question number 31. There are 5 long answer type questions. आपल्याकडे खरं लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन्स केमिस्ट्रीमध्ये नाही आहेत. SN1 SN2 रिएक्शन मेकॅनिझम जर सोडलं तर फार डिस्क्रिप्टिव्ह पार्ट, लिखाणाचा पार्ट यामध्ये नाही आहे. परंतु 4 मार्काचा प्रश्न आहे त्यामुळे लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन असं म्हटलेलं आहे. ईच कॅरिंग 4 मार्क्स अँड यू हॅव टू अटेम्प्ट एनी 3 आउट ऑफ 5. म्हणजे हे तुम्हाला स्ट्रक्चर माहित असणं अपेक्षित असणार आहे. यूज ऑफ लॉक टेबल इज अलाउड. म्हणजे तुम्हाला तिथंच लॉक टेबल प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुम्ही स्वतःच वापरायचं नाहीये. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. हे तुम्हाला वापरता येणार नाही. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स. म्हणजे प्रश्न जिथं संपतोय, टायटल त्या प्रश्नाचं मेन सेक्शनचं, तिथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये गुण लिहिलेले असतात. तेवढे गुण तुम्हाला त्या सेक्शनसाठी असणारे आहेत. फॉर हे सगळ्यात महत्वाचं आहे. दिस 7th इन्स्ट्रक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. फॉर ईच MCQ मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन इट इज मॅन्डेटरी टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. म्हणजे इथं उदाहरण दिलंय तुम्हाला. त्या प्रश्नाला ABCD असे 4 ऑप्शन्स असणार आहेत आणि त्या प्रश्नाचं समजा B ऑप्शन तुम्हाला करेक्ट वाटत असेल तर फक्त B लिहून चालणार नाही, तर त्याच्या Bच्या पुढे जे आन्सर म्हटलेलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. हे इन्स्ट्रक्शन खूप महत्वाचे असणारे आहे. पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यानंतर त्याच मध्ये 7व्या इन्स्ट्रक्शन मध्ये आहे, नो मार्क शॅल बी गिवन इफ ओनली द करेक्ट आन्सर और अल्फाबेट ऑफ द करेक्ट आन्सर इज रिटन. म्हणजे इथं आपण पाहिलं की तुम्हाला त्या प्रश्नाला वाटलंय की तर B ऑप्शन इज करेक्ट, एवढं लिहून चालणार नाही. तर तुम्हाला किंवा फक्त नुसतं आन्सर लिहिलंय तरी पण ते चालणार नाही. म्हणजे हा जो अल्फाबेट असणार आहे तो लिहिणं गरजेचं आहे आणि त्या अल्फाबेटच्या समोर लिहिलेला आन्सर ते दोन्ही कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत असं प्रश्नपत्रिकेमध्येच नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढे वाचा. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणजे बऱ्याच वेळा असं विद्यार्थी होतं की 10 MCQs आहेत तर पहिल्यांदा सोडवणार, त्यानंतर त्यांना शंका येते की इथं काही तर चुकलंय म्हणून पुढे जाऊन आणखीन काही प्रश्न किंवा सेक्शन सोडवल्यानंतर लिहिणार आणि सुदैवानं पुढे जिथं लिहिले तिथं 10 गुण मिळाले आणि सुरुवातीला जिथं लिहिले 7च गुण मिळाले तर 7च गुण मूल्यमापनासाठी विचारात घेतले जातील. तुम्हाला 10 पुढे जे गुण मिळालेले असणार आहेत ते विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे रिपिटेशन
तुम्ही टाळावं, पुन्हा पुन्हा तो प्रश्न टाळावा यासाठी इन्स्ट्रक्शन खूप महत्वाची असणारी आहे. म्हणजे ओन्ली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. आणि 8 मध्ये काही फिजिकल कॉन्स्टंट दिले जातात, ज्या व्हॅल्यूज पुढे तुम्हाला अपेक्षित असतात त्याचा उल्लेख असतो, किंवा काही वेळेस तिथंच त्या न्यूमरिकलच्या ठिकाणी त्या व्हॅल्यूचा उल्लेख किंवा जिथं गरज आहे तिथं त्या व्हॅल्यू दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे इन्स्ट्रक्शन वाचणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पहा, सेक्शन ए स्टार्ट होतोय. त्यामध्ये 2 प्रश्न आहेत पहा. क्वेश्चन 1, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स. हे 10 मार्क्स म्हटले पहा. हे मार्क्स तिथं असणारे आहेत. म्हणजे 1 ते 10 त्यामध्ये एमसीक्यूज असणारे आहेत. बरोबर आहे. या 10 एमसीक्यू मध्ये लिहिताना त्यांनी म्हटलंय प्रश्नात, सिलेक्ट म्हणजे यू हॅव टू सिलेक्ट द ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी एक, आणि देन यू हॅव टू राईट द करेक्ट आन्सर. म्हणजे इथं असेसमेंट करताना देखील पेपर जो तपासतो ते तपासत असताना त्यांनी जर दोन्ही गोष्टी त्यांना आढळल्या तरच 1 गुण मिळतो, अन्यथा मिळत नाही. त्यामुळे ही गोष्ट आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे बघूया. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. म्हणजे सगळेच्या सगळे जे प्रश्न असणारे आहेत ते कंपल्सरी असणारे आहेत, 10च्या 10. त्यानंतर पुढे पहा, ईच कॅरिंग 1 मार्क, प्रत्येकी 1 गुण असणारा आहे. नो हाफ मार्क, म्हणजे फक्त ऑप्शनल लिहिलाय किंवा फक्त करेक्ट आन्सर लिहिलंय तर तिथं तुम्हाला 0च गुण मिळणार आहे, अर्धा गुण वगैरे तिथं असणार नाही. आता इथं हे 2 म्हटलं याचा अर्थ काय असणार आहे? 2 न्यूमरिकल्स. म्हणजे आउट ऑफ 10 एमसीक्यूज देअर आर 2 न्यूमरिकल्स. 2 न्यूमरिकल्स हे कंपल्सरी या सेक्शन ए मध्ये असणारे आहेत. म्हणजे या पद्धतीनं 10च्या 10 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही. फक्त क्वेश्चन नंबर 1 त्यातला सब क्वेश्चन 1 ते 10 असणार आहे. त्यातला अल्फाबेट आणि त्याच्या समोर करेक्ट आन्सर एवढं तुम्ही लिहिणं गरजेचं असणार आहे. बरोबर आहे. आता त्यानंतर पुढे पहा. सेक्शन ए मधून क्वेश्चन सेकंड आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 8 मार्कासाठी असणार आहे. एकूण 1 to 8 म्हणजे 8च प्रश्न यामध्ये असणारे आहेत. म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पहा, ऑल आर कंपल्सरी. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. यात वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला ते प्रश्न दिला तो शक्यतो या प्रश्नांची सुरुवात ही राईट न सुरुवात होते. राईट द स्ट्रक्चर ऑफ किंवा राईट द नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन सो अँड सो असं. त्यामध्ये फक्त तुम्हाला काय करावं लागतं तर ते उत्तरच फक्त लिहायचं आहे. बाकी एक्सप्लेनेशन वगैरे लिहिण्याची त्याच्यामध्ये गरज नाही. आन्सर शुड बी रिटन इन 1 सेंटेन्स, एका वाक्यामध्ये असेल, ऑर इन 1 वर्ड, ऑर इवन इन 1 डिजिट. एका शब्दामध्ये असेल किंवा एखादा अंक सुद्धा असणारा आहे. म्हणजे त्या दृष्टीनं लिखाण इथं अपेक्षित असणार आहे. ईच कॅरिंग 1 मार्क, प्रत्येकी 1 गुण असणारा आहे. नो हाफ मार्क. 1 हे काय? तर याच्यामध्ये 1 न्यूमरिकल असणार आहे. म्हणजे न्यूमरिकल इथं सोडवायची गरज नाही. त्याचं फक्त उत्तर जे येणार आहे तेच तिथं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. समजा उत्तर आलं 14.7 तर तेवढंच ते लिहायचं आणि त्याच्यासमोर युनिट असेल तर ते युनिट लिहायचं आहे. म्हणजे इथं हा भाग सगळ्यात महत्वाचा असणार आहे. आणि आणखीन एक, नो क्वेश्चन ऑन डेफिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 हा असा आहे की तुम्हाला प्रश्न असा दिला जातो की तुम्हाला तिथं त्याचं उत्तरच फक्त लिहायचं असतं आणि त्यामुळे डिफाईन वगैरे असं डेफिनेशन कुठल्या पार्टची विचारली जात नाही. हा सेक्शन 2 म्हणजे सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 असेल की जिथं डेफिनेशनवर प्रश्न बिलकुल असणार, डिफाईन असा प्रश्न त्यामध्ये असणार नाही. हे 18 मार्काचा प्रश्न, 98 पैकी 18 मार्क इथं असणार आहेत की जे कंपल्सरी असणारे आहेत. सेक्शन बी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे इथं तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे आहेत. 16 मार्क्स आहेत, म्हणजे इच कॅरिंग 2 मार्क्स, प्रत्येकी 2 गुण असणार आहेत. आणि क्वेश्चन स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. आता इथं पहा, सॉल्व एनी 8 आउट ऑफ 12 क्वेश्चन्स. म्हणजे इथं तुम्हाला 12 प्रश्न असणार आहेत, पैकी 8 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 4 प्रश्न हे ऑप्शन मध्ये तुम्हाला असतील, म्हणजे चॉईस तुम्हाला इथं असणार आहे. ईच कॅरिंग 2 मार्क्स, प्रत्येकी 2 गुण असणार आहेत.
ऑल क्वेश्चन्स फ्रॉम डिफरंट चॅप्टर्स. म्हणजे 16 चॅप्टर्स असल्यामुळे इथं पॉसिबिलिटी अशी असेल की 12 चॅप्टर्सवर तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न वेगळ्या चॅप्टरचा असणारा आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन 2 मार्काचं कसं असणार आहे पहा. 1+1 असेल किंवा न्यूमरिकल असेल तर अर्धा गुण त्याच्यामध्ये असणारा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मार्कांची विभागणी तिथं केली जाते. म्हणजे उत्तर लिहित असताना तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स खूप महत्वाचं असणार आहे. यामध्ये म्हटलंय पहा, काय म्हटलंय त्यांनी, 2 न्यूमरिकल्स असणारी आहेत. म्हणजे 4 मार्कासाठी म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की 12 पैकी 8 सोडवायचे आहेत. 4 ऑप्शन आहेत. पैकी 2 न्यूमरिकल्स तिथं असणारी आहेत. म्हणजे याचा अभ्यास जर क्लिअर असेल तर तुम्हाला गुण चांगले मिळवताना अडचण येणार नाही. बरोबर आहे. सेक्शन सी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. टोटल मार्क्स आहेत 24. म्हणजे 8 त्रिक 24. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणारे आहेत? 3. इथं क्वेश्चन स्टार्ट होतो 15 पासून आणि संपतो क्वेश्चन 26 पर्यंत. यामध्ये काय, सॉल्व एनी आउट ऑफ 12 क्वेश्चन्स. तुम्हाला 12 आहेत, 12 पैकी 8 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3 गुण असणारे आहेत. ऑल क्वेश्चन्स फ्रॉम डिफरंट चॅप्टर्स. कदाचित पेपर सेटिंग करताना 3च्या 3 मार्काचा प्रश्न एकाच चॅप्टरवर विचारला जाऊ शकतो किंवा देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 डिफरंट चॅप्टर्स. म्हणजे 2 चॅप्टर्स तिथं एकत्र केले जातात. 2+1 असं कॉम्बिनेशन ते होऊ शकेल. हे 3 मार्काचं विभाजन हे एकाच चॅप्टरवर असेल तर 1+1 असेल किंवा 2 असतील तर 2+1 असेल किंवा न्यूमरिकल असेल तर अर्धा गुण त्याच्यामध्ये असणारा आहे. म्हणजे या पद्धतीनं ती मार्कांची विभागणी हे उत्तर पत्रिका तुम्ही लिहिलेली तपासताना ह्यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु सोडवताना या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे इथं 2 न्यूमरिकल्स असणारे आहेत. म्हणजे 6 मार्काचे प्रश्न इथं म्हणजे 6 मार्क्स असणार आहेत पहा. 2 न्यूमरिकल्स म्हणजे 6 गुण असणार आहेत आणि 12 पैकी तुम्हाला 8च सोडवायचे आहेत. 4 ऑप्शनचे आहेत. यात 2 न्यूमरिकल्स असणारी आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला नीट समजला तर प्रश्नपत्रिका सोडवताना फारसं टेन्शन यामध्ये येणार नाही. शक्यतो 3 मार्काचा एकच एक्झाम्पल न्यूमरिकल यामध्ये असू शकतं. अटेम्प्ट सेक्शन डी, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल सेक्शन ए 1 मार्कासाठी आहे, सेक्शन बी 2 मार्कासाठी आहे प्रत्येक प्रश्न. सेक्शन सी मध्ये प्रत्येक प्रश्न 3 मार्कासाठी असेल आणि सेक्शन डी मध्ये प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे हिअर डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन इज इन्क्रीज. म्हणजे इथं तुम्हाला लिखाणात पण वेग वाढवावा लागणार आहे आणि इथं महत्वाचं म्हणजे काय असणार आहे तर इथं डिफिकल्टी लेवल जास्त वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. ती कशी ते आपण बघूया. इथं 12 मार्क्स आहेत म्हणजे इथं अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे. आणि क्वेश्चन स्टार्ट होतो 27, क्वेश्चन नंबर 31 पर्यंत असणार आहे. आता यामध्ये त्यांनी काय म्हटलंय पहा. सॉल्व एनी 3 आउट ऑफ 5 क्वेश्चन्स. म्हणजे इथं 27 ते 31 5 प्रश्न असणार आहेत. सोडवायचे आहेत 3 आणि गुण आहेत 12 म्हणजे प्रत्येक प्रश्न 4 मार्काला असणारा आहे. इथं पहा. ईच कॅरिंग 4 मार्क्स. ऑल क्वेश्चन्स फ्रॉम डिफरंट चॅप्टर्स ऑर कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर 3 चॅप्टर्स. म्हणजे इथं एक प्रश्न असा आताच्या परीक्षेला विचारलाय की 4 प्रश्न आहेत. डेफिनेशन स्वरूपामध्ये विचारलेत आणि काही युजेस विचारलेत. तर 4च्या 4 हे प्रश्न हे 1 मार्कासाठी 4 वेगळ्या चॅप्टर्स मधून विचारलेले आहेत. म्हणजे इथं कॉम्बिनेशन हे वेगळ्या पद्धतीने असतं. त्यामुळे एका चॅप्टर मधून दुसऱ्या चॅप्टर मधून तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये जाताना विद्यार्थ्यांची दमछाक होऊ शकते. त्यामुळे त्याचा अभ्यास परफेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे सेक्शन डी सोडवत असताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्यामध्ये खूप व्हरायटी वेगळे कॉम्बिनेशन चॅप्टरची केलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचं थिंकिंग तुम्हाला प्रत्येक वेळी बदलावं लागतं. हा प्रश्न सोडवून झाला की लगेच ऑल ऑफ सडन तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये जाऊन तिथं त्याचं उत्तर काय हे लिहावं लागतं आणि त्यामुळे तिथं वेळही जातो आणि त्याची डिफिकल्टी लेव्हलही तुम्हाला वाढलेली पाहायला मिळते. डिस्ट्रीब्युशन ऑफ 4 मार्क्स पहा इथं दिलेले आहेत. सरळ एक मार्काला 4 वेगळे चॅप्टर असू शकतील किंवा एकाच
चॅप्टरवर 4 मार्कासाठी प्रश्न असू शकतो. हे तितकंच तिथं महत्वाचं असतं. खाली दिलेलं आहे सगळे डिस्ट्रिब्युशन. न्यूमेरिकल असेल तर अर्धा-अर्धा गुण त्याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे हे पॉसिबिलिटी आहे की असे डिस्ट्रिब्युशन त्या 4 गुणांचे असू शकतात. तर इथं सगळ्यात महत्वाचं आहे या सेक्शन डी मध्ये एक न्यूमेरिकल असणार आहे 2 मार्कांच्या साठी. 1 न्यूमेरिकल ऑफ 2 मार्क्स. म्हणजे 4 मार्काला इथं प्रश्न तो न्यूमेरिकलचा असणार नाही. तर तो 2 गुणांसाठी असणारा आहे. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे. ते खूप महत्वाचं आहे. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन्स मे बी आस्क्ड ऑन. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशावर जास्त विचारले जाऊ शकतात हे आपण बघूया. डेफिनेशन म्हणजे सेक्शन ए सोडला तर सेक्शन 2 बी सी डी मध्ये डेफिनेशन डिफाईन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे एकूण डेफिनेशन त्या चॅप्टर्स मध्ये कुठल्या आहेत त्या एकत्रीकरण केल्या तर तुम्हाला ते सोपं जाऊ शकतं. म्हणजे किमान 2 डेफिनेशन किंवा 3 डेफिनेशन तरी विचारल्या जाऊ शकतात. सेकंड लॉ स्टेटमेंट्स म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की एकूण कोणकोणते लॉस चे स्टेटमेंट्स त्या केमिस्ट्रीमध्ये आहेत ती एकत्रित करायची आणि तेवढी लक्षात ठेवायची. एक तर स्टेट सो अँड सो हेनरीज लॉ वगैरे किंवा एखादं थर्मोडायनामिक्स कुठलंही विचारलं ते जाऊ शकतं. डायग्रामचं एकत्रीकरण करा. विशेषतः इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल यावर ज्या डायग्राम असणाऱ्या आहेत त्या डायग्राम एकदा नजरेखालून घाला, त्याचा सराव करा. निश्चित एखादी डायग्राम 2 गुणांसाठी विचारली जाऊ शकते. किंवा डेरिव्हेशन्स, एकूण डेरिव्हेशनची संख्या किती आहे, कुठं-कुठं आहे, फिजिकलमध्ये आहे का? तर ही डेरिव्हेशन्स कुठं असणारे आहेत, ती तुम्हाला फिजिकल मधून तुम्हाला सापडतील. ती एकत्रित केली तर तुम्हाला निश्चित ते परीक्षेला सोपं जाऊ शकतं. त्यानंतर न्यूमेरिकल्स पहिले 6 चॅप्टर जर पाहिले तर त्यावर सगळी न्यूमेरिकल्स विचारली जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजेत. मग चॅप्टर 1 मध्ये कोणते फॉर्म्युले आहेत, 2 मध्ये कुठले आहेत, 3 मध्ये कुठले आहेत, त्यांचं एकत्रीकरण करा आणि ती लक्षात ठेवा, त्याचा सराव करा. न्यूमेरिकल सोडवण्याचा सराव केला तर परीक्षेत फारशा अडचणी येणार नाही. ऑर्गॅनिक रिएक्शन्स पार्टिक्युलरली कन्व्हर्जन्स म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कन्व्हर्जन कसं कराल, ही कन्व्हर्जन्स तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. किंवा ऑर्गॅनिक नेम रिएक्शन्स ज्या एकूण असणाऱ्या आहेत चॅप्टर्समध्ये वुड्स रिएक्शन, ग्रिग्नार्ड रिएजन रिएक्शन, रिमर टिमन असेल, इटार्ड असेल, ह्या ज्या काही नेम रिएक्शन असणार आहेत त्या नेम रिएक्शन एकत्र करा आणि अभ्यास करताना कुठं अडचण येणार नाही. त्यानंतर ऑर्गॅनिक प्रिपरेशन्स. ऑर्गॅनिक प्रिपरेशन जे असणारे आहेत प्रिपरेशन ऑफ फिनॉल असेल, अल्कोहोल असेल किंवा अल्डेहाइड कीटोन ही प्रिपरेशन कशी केली जातात त्या रिएक्शन्स तुम्हाला सरावानं लक्षात ठेवाव्या लागतील. ॲप्लिकेशन्स एकूण ॲप्लिकेशन्स कुठं-कुठं असणारे आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये आहेत किंवा पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतील किंवा ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतील. ही कुठं-कुठं आहेत किंवा बफर सोल्युशन टॉपिकमध्ये आहेत, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहेत. तर ही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. त्यावर हमखास प्रश्न हा परीक्षेला असतो. मेकॅनिझम SN1, SN2 रिएक्शन मेकॅनिझम पार्टिक्युलरली लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. युजेसवर प्रश्न हमखास असतो. मग युजेस कुठं-कुठं असणारे आहेत ती वाचा, ती क्लिअर करा आणि त्यावर प्रश्न हमखास परीक्षेला असणार आहे. किंवा स्ट्रक्चर्स, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरस ॲसिड असेल, सल्फ्युरिक ॲसिड असेल किंवा अन्य काही जी स्ट्रक्चर्स असणारे आहेत ती स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायला विचारली जाऊ शकतात. म्हणजे यावर ह्या आर्टिकलवर प्रश्न निश्चित असू शकतो. एन्व्हायर्नमेंटल इफेक्ट्स हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये आहे पहा शेवटी. तर त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा एक भाग यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे पहा. डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन्स. एकूण प्रश्नपत्रिका जी असणारी आहे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मांडणी अशी असते, की सुरुवातीला जे प्रश्न असतात त्या सेक्शनमध्ये त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी असते, नंतर वाढवली जाते. म्हणजे सोडवताना एकदम मुलांना त्रास होऊ नये आणि सोडवत जावं आणि ती पातळी वाढवली जाते. तर यामध्ये 98 मार्क्स जे असणार आहेत पैकी ईझी क्वेश्चन्स 29 मार्क्सचे आहेत. मीडियम किंवा एव्हरेज जे असणार आहे ते 49 चे इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि डिफिकल्ट क्वेश्चन जे असणार आहे ते 20 मार्क्स असणार आहेत. पण तुम्हाला जे सोडवायचे आहेत, कारण चॉईस तुम्हाला जो असणार आहे तो 98 पैकी 70 गुणांनी सोडवायचा म्हणजे 28 मार्काचा चॉईस आहे. 18 मार्क कंपल्सरी तिकडं सेक्शन ए मध्ये आहेत.
म्हणजे 70 मार्कापैकी तुम्हाला इझी प्रश्न 20 गुणांचे पाहायला मिळतील. ॲव्हरेज किंवा मीडियम 35 असतील. या दोन्हींची बेरीज जर केली तर ही 55 येते लक्षात घ्या. आणि डिफिकल्ट क्वेश्चन जे असणार आहेत ते फक्त 15 गुणांचे असणार आहेत. म्हणजे 15 गुणांचेच प्रश्न अवघड असणार आहेत. त्यामध्ये न्यूमेरिकल्स असणार आहेत आणि हे न्यूमेरिकल साधारणपणे या एकूण केमिस्ट्री क्वेश्चन पेपरमध्ये 12 ते 15 मार्कापर्यंत विचारली जाऊ शकतात. म्हणजे इथं न्यूमेरिकलचा सराव तुम्हाला करणं अपेक्षित असणारं आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि फॉर पीसीएम और पीसीबी ग्रुप 50% मार्क्स कंपल्सरी आहेत. म्हणजे बोर्ड एक्झामिनेशनची तयारी खूप चांगली तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सीईटी साठी क्वालिफाय होऊ शकता जर पीसीएम पीसीबीला 50% मार्क्स मिळाले तर. त्यापेक्षा कमी असतील तर तुम्हाला ते क्वालिफाय होऊ शकत नाही. इकडं 99.99 पर्सेंटाइल असेल आणि इकडं 48% असेल तर यू आर नॉट क्वालिफाईड आणि त्यामुळं तुमची अडचण होऊ शकते. त्यामुळं एम-एस-टी सीईटीची तयारी तर कराच, पण त्याचबरोबर बोर्डची प्रिपरेशन चांगली होणं गरजेचं आहे. कारण सीईटी जी तुम्ही देणार आहात एम-एस-टी सीईटी ती सगळी या टेक्स्टबुकवर बालभारतीनं जे टेक्स्टबुक तयार केलं आहे त्यावरच आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळं बोर्डाची तयारी जर तुम्ही मनापासून चांगली केली तर सीईटीमध्ये चांगला स्कोर करणं अवघड नाही. म्हणजे चांगलं पर्सेंटाइल मिळवणं अवघड अजिबात नाही. तर माझी खात्री आहे या व्हिडिओचा निश्चित तुम्हाला परीक्षा दृष्टीनं तयारी करण्यासाठी चांगला होऊ शकतो आणि तो तुम्ही कराल असं मला मनापासून वाटतंय. धन्यवाद.